आपण पाहतोय या धरणाचा फायदा होणारी गावं म्हणजे चिलेवाडी, पाचघर, डोमेवाडी, ठाकरवाडी, आंबेगव्हाण, रोकडी, ओतूर, डुंबरवाडी, राजुरी, गायमुखवाडी, खामोंडी, पिंपरीपेंढार, जांभूळपट, नवलेवाडी, वडगाव आनंद, आळेफाटा, संतवाडी, कोळवाडी, डुंबरेवाडी, गुंजळवाडी, बेल्ले अशी एकूण 21 गावं आहेत. ह्या 21 गावांना या धरणाच्या पाण्याचा पुरवठा होत असतो. आता या धरणामध्ये सध्या पाण्याची क्षमता निश्चितपणे कमी आहे. याच्यामध्ये बुडीत क्षेत्र 61.86 हेक्टर आहे. वनजमीन 54 हेक्टर 54.16 हेक्टर आहे. बुडणारी गावे निरंक आहे, म्हणजे धरणामध्ये एकही गाव बुडालेलं नाही. प्रकल्पाची एकूण किंमत त्यावेळी मूळ मंजूर प्रकल्प अहवालानुसार 123.63 कोटी, मंजूर प्रथम सुधारित प्रकल्प अहवालानुसार 194.23 कोटी. आता नंतर पाईपलाईनचं वगैरे काम चालू आहे, ते तो विषय आहेच आहे. परंतु सध्याची परिस्थिती पाहता धरणामध्ये पाणी झपाट्याने कमी होत आहे. या संदर्भामध्ये जलसंपदा विभागाने सतर्क राहणं गरजेचं आहे, काळजी घेण्याची गरज आहे. इथे अनेक सोयीसुविधांची वाणवा आहे. इकडे पर्यटक अधिक संख्येने येऊ शकतात. हा सगळा पाहण्याजोगा भाग आहे, परंतु दुर्लक्षित भाग आहे. इथं हे सगळे लावलेले जे काही बनवलेलं आहे, दरवाजे असतील, गेट असतील, आपण पाठीमागं पाहतो, हे अतिशय जीर्ण झालेलं आहे. वास्तविक जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी इकडे लक्ष देण्याची गरज आहे. जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एकदा धरणावर यावं, इथली काय परिस्थिती पाहावी. आता आपण पाठीमागं पाहतोय, हा जो मागच्या बाजूला खडक आहे, जे उंच खडक आहे. आता हे उंच खडक म्हणजे दगडी अनेक निखळू शकतात, दुर्घटना होऊ शकते. याही बाजूला वेगवेगळ्या प्रकारच्या दगडींना चिरा पडलेल्या आहेत. वरचा दगड निखळू शकतो, अपघात होऊ शकतो. जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी इकडे लक्ष देण्याची गरज आहे. वेळीच दखल घेतली नाही तर कधीही पण दुर्घटना होऊ शकते. दुर्घटना सांगून होऊ शकत नाही. जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनो जरा इकडे या, इथल्या अडचणी काय ते बघा, आणि शासनाने सुद्धा या कामासाठी 4 रुपये खर्च करण्यासाठी पुढाकार घ्या. आपल्या तालुक्याचे आमदार शरद सोनवणे, खासदार डॉक्टर अमोल कोल्हे, तुम्ही सुद्धा कधीतरी पर्यटनाच्या माध्यमातून इकडे या, अडचणी काय ते समजून घ्या, प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करा, अशीच अपेक्षा. सुरेश वाणी, विघ्न टाइम्स, चिलेवाडी. ज्यावेळेस धरणाच्या दरवाज्यात इकडे येण्यासाठी दोन्ही बाजूनी म्हणजे दगडाच्या भिंती आहेत किंवा दगडाच्या असं उंच कडा आहे दोन्ही बाजूने, हे सगळ्या दगडी निखळू शकतात. इथं जाळी लावणं गरजेचं आहे. हे स्थानिक काही युवक आहेत या ठिकाणी धरण पाहायला आलेत. घटना काय सांगून घडत नाही. जरा युवकांना काय वाटतंय आपण जरा जाणून घेऊया. मित्र, तुमचं गाव कुठलं? चिल्लेवाडी. काय धरणावर आले, काय पाहायला आले? असंच फिरायला. पाणी किती कमी झाले पाहायला. किती धरणात पाणी? थोडंच आहे, आता बंद करायला पाहिजे पाणी, बंद केलं पाहिजे. आता मला सांग, हे आपण इकडे मागे पाहतो, हे सगळे दगडी निखळायला लागलेले आहेत. याही बाजूने दगडी निखळायला लागलेले आहेत. काय केलं पाहिजे, काय सांगशील? जाळी लावली पाहिजे, म्हणजे कसे पर्यटक येतात ना पाण्यासाठी, त्यांच्या अंगावर पडले बिडले नाही पाहिजे दगडी. तुझं नाव काय? ओमकार दारडे. तुझं काय नाव? प्रफुल्ल भोईर. तुझं काय नाव? निरंजन गायकर. दराडे नावाचं एक कामगार कारखान्यावर कामाला होता, माहिती का? शिवाजी दराडे. हो, आहे का काम? नाही आता ते आजारी आहेत, जरा आजारी आहेत का? बरं. तू शाळेला कितीला आहे? 12वीला. 12वीला आहे? झाले 12वीचे पेपर झाले. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.